नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। पाहायला गेलं तर कोरेगाव हिंदकेसरीचं मैदान सकाळपासून या ठिकाणी सुरू झालेलं आहे। प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरेगाव 82 वर्षाची जी काही परंपरा आहे त्या 82 वर्षाच्या परंपरेचा कोरेगावचा हिंदकेसरीचा मानकरी कोण व्हावा, सर्वांची उत्सुकता शिगेले पोचलेले बैलगाडी क्षेत्रातील प्रेक्षक असतील, बैलगाडी मालक असतील, जे बैलगाडी क्षेत्र आवडतं, महिला वर्ग असेल, अशा सर्वांना वाटतं की कोरेगाव हिंदकेसरीचा प्रथम क्रमांकाचा मान कोणावर। आता सर्वांना सकाळपासून पाहिलं तर पैरे देखील सगळ्याला समजलेत। त्यामध्ये पाहायला गेलं तर दादा म्हणजे स्वर्गवासी पंढरीनाथ फडके यांचा, दादा सरकार यांचा सर्जा, त्याच्यासोबत आपण वंटुका फोर लखन ही जोडी देखील अतिशय चांगल्या प्रकारे गट देखील काढलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं दुसरं पाहायला गेलं तर अमितशेठ भाडळे यांचा देवा त्यांची नवीन खरेदी देखील आहे, जे सासवडच्या मैदानामध्ये देखील प्रथम क्रमांकाची मानकं ठरली होती। ही गाडी देखील अतिशय चांगल्या प्रकारे गट काढलेली आहे। ह्या गाडी गट देखील सगळ्यात महत्त्वाचं पाहायला गेलं तर ही गाडी मुंबईला पळाली होती, देवा आणि पिस्टनची गाडी पळाली होती। ही गाडी सेमीला थोडीशी फॉल झाली, त्यामुळं गाडीचा गुलाल या ठिकाणी हुकला होता। नंतर तीच गाडी पाहायला गेलं तर आपल्याला देवाची गाडी आपल्याला कोरेगावच्या मैदानामध्ये आज धावताना दिसलेला आहे। या गाडीला सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचा स्पीड लागलेला आहे आणि संपूर्ण बैलगाडी क्षेत्राचं, बैलगाडी प्रेक्षकांचं या गाडीकडे देखील लक्ष आहे। ही गाडी देखील कदाचित प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरू शकते। त्याच्यानंतर दुसरं पाहायला गेलं तर देवा झाल्यानंतर दिवाना आणि रायबा, विठ्ठल नाना यांचा दिवाने देखील अतिशय चांगल्या प्रकारे आणि किनईकरांचा रायबा ही देखील गाडी अतिशय चांगल्या प्रकारे पळाली आहे। तुमचा गट देखील तुम्ही बघू शकता। दुसरं पाहायला गेलं तर ह्या गाडीला देखील गुलालचा आणि प्रथम क्रमांकाचा देखील मानकरी होऊ शकते। ही गाडी आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठून लागणार काय, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो म्हणजे विसापूरकरांचा कार्तिक आणि त्याच्यासोबत धावला आहे तो म्हणजे भवानी। या गाडीला देखील अतिशय चांगल्या प्रकारचा स्पीड लागलेला आहे आणि ही गाडी देखील काहीतरी कमाल करू शकते, कारण तुम्ही विसापूरच्या कार्तिकचा तुम्ही जाऊन व्हिडिओ देखील बघू शकता। अतिशय चांगल्या प्रकारे स्पीड लागलेला आहे या आणि ही कार्तिकची आणि भवानीची गाडी, ह्या गाडी गुलाल देखील आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या सेमीमध्ये लागणार, काय लागणार ते देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर पाहायला गेलं तर पाठीमागचं जे थारचं मुंबईला मैदान झालं होतं त्या मैदानाचा 1 नंबरचा मानकरी आणि 3 लाखाचा मानकरी तो म्हणजे किरण शेठ राऊत आणि स्वर्गवासी मोहन शेठ राऊत यांचा शंभू देखील या मैदानामध्ये आलेला आहे। या शंभू आणि त्याच्यासोबत धावणारा तो म्हणजे दीपक शेठ पाटील, काना शेठ पाटील यांचा मेहरबान आणि आपल्याला शंभू आज या मैदानामध्ये पळणार आहे। या गाडीकडे देखील संपूर्ण बैलगाडी क्षेत्राचं लक्ष आहे। ही गाडी देखील काहीतरी कमाल करू शकते। त्याच्यानंतर पाहायला गेलं तर दुसरा पाहायला गेलं तर बैलगाडी क्षेत्रातला आणि बिंजोडचा बादशाह तो म्हणजे रणवीर राहुलभाई पाटील यांचा मथुर आणि त्याच्यासोबत धावणार आहे तो म्हणजे मैदानात करणार दंगा तो म्हणजे मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा। मित्रांनो, भुंगा आणि मथुरसुद्धा आपल्याला 35व्या गटात आपल्याला पळताना धावणार आहेत, दिसणार आहेत। आज दुसरं पाहिलं तर बैलगाडी क्षेत्रातला विक्रमादित्य बकासूरसोबत कोण धावणार आहे तर 100% बकासूरसोबत धावणारा तो म्हणजे मल्हार, समाजसेवक संतोष तोडकर यांचा 11-11 मल्हार या मैदानामध्ये आपल्याला पळताना अतिशय पळायला देखील खाली गेलेला आहे। त्याच्या अगोदर मी व्हिडिओ म्हणतोय, बकासूरला सुद्धा चांगलं स्पीड लागेल। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1 नंबरचा मानकरी माझ्या अंदाजे कोणती गाडी ठरेल, मी फक्त अंदाज ठरू शकतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंदाज असतो, तरी पण देखील म्हणजे कोण 1 नंबरचा मानकर होईल तर सगळ्यात महत्त्वाचं मी पर्सेंटेज देईल, कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती गाडी कुठून लागते, कडेन लागते का सेमीला मधून लागते ते देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे। त्याच्यानंतर फायनलला देखील गाडी मधून लागते का कडेला, त्याच्यानंतर तास महत्त्वाचा आहे, त्याच्यानंतर सुट्टी मेकर महत्त्वाचा आहे, त्याची सुट्टी व्यवस्थित झाली, नंतर त्याची गाडी व्यवस्थित झाली तरच प्रथम क्रमांकाचा मानकर होते। ह्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या तर या ठिकाणी गाडी ही चांगलीच पळत असते, पण या सगळ्या यमक जुळून ये पाहिजे, मगच प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरत असतो। त्यामध्ये मला सगळ्यात महत्त्वाचा आज प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरू शकतो तो म्हणजे देवा, नंतर लखन सर्जा आणि दुसरं पाहायला गेलं तर हारण्या आणि विठ्ठल नानाची गाडी देखील ठरली असते, पण ही गाडी कदाचित फॉल झालेली आहे। त्यामुळं दुसरं पाहायला गेलं तर बकासूर, विक्रमादित्य बकासूर आणि त्याच्यासोबत 11-11 मल्हार ही देखील गाडी अतिशय चांगल्या प्रकारे पळेल। हा देखील पैरा अतिशय चांगला आहे। त्यानंतर आपल्याला मथुरसुद्धा गुलालासाठी पात्र होईल आणि मथुरसुद्धा कदाचित काय देखील म्हणजे उलटा पळत करू शकतो, तुम्हाला देखील माहीत आहे। सगळ्यात महत्त्वाचं पाहायला गेलं तर उर्मिलताई माणिकशेठ गायकवाड यांच्या राजाकडे देखील संपूर्ण लक्ष आहे। त्याच्यासोबत धावणार आहे तो म्हणजे हॉटेल्स नाट्यपुती सागर यांचा सचिन आणि आपल्या उर्मिलताईचा राजा या सुद्धा आपल्या मैदानामध्ये धावणार आहे। दुसरं पाहायला गेलं तर पुस्तकाव हिंदकेसरी लक्ष्यासोबत धावणारा तो म्हणजे लायटर। दुसरं पाहायला गेलं तर आजी शेठ कारोंडेकरांचा चिक्या आणि त्याच्यासोबत असणारे कुमटेकरांचा वजीर ही देखील अतिशय चांगल्या प्रकारे गाडी धावेल। तर मित्रांनो, आजच्या या मैदानातील
प्रथम क्रमांकाचा मान कोणाच्या नावावरती होईल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला तुम्ही विसरू नका. आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करा. धन्यवाद.